नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. दिवाळी जवळ येते आणि दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. घराघरात माता लक्ष्मीचे आगमन होत असते आणि त्याच अनुषंगाने दिवाळीच्या काही दिवस पूर्वीच ही तयारी सुरू होते. धनाची देवी असणाऱ्या माता लक्ष्मीला आपल्या घरात आवाहित केलं जातं. दिलेल्या आसनावर विराजमान होण्यासाठी सेवांच्या माध्यमातून निमंत्रित केलं जातं आणि मग कुठे दिवाळीच्या रात्री म्हणजेच लक्ष्मी पूजनाला लक्ष्मीचे आगमन घराघरात होत असते. लक्ष्मी ही 8 प्रकारची असून अतिशय चंचल मानली जाते. प्रत्येकाचीच मनीषा असते की आपल्या घरात स्थिर लक्ष्मी असली पाहिजे आणि मग या माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. वेगवेगळ्या स्तोत्र मंत्रांनी पठण करून तिला आवाहन केले जाते. माता लक्ष्मीला आपल्या घरी आवाहन करण्यापूर्वी लक्ष्मी मातेची मोठी बहीण असलेल्या अलक्ष्मीला मात्र सर्वप्रथम घराच्या बाहेर काढले जाते. मग त्यासाठी घराची स्वच्छता केली जाते. सर्व घर स्वच्छ करून झाल्यानंतर लक्ष्मी पूजनापूर्वीच 8 दिवस अगोदरपासूनच माता लक्ष्मीची सेवा करून तिला आकर्षित करण्यासाठी रोज स्तोत्र मंत्र यांचे पठण केले जाते आणि मग या कालावधीमध्ये घरातील वातावरण पवित्र ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग अशातच दिवाळीच्या दिवशी पवित्र आणि प्रसन्न वातावरणामध्ये माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होत असते. मग आता लक्ष्मीला दिवाळीच्या संध्याकाळी आपल्या घरात प्रवेश करून स्थिर होण्यासाठी ज्या काही सेवा केल्या जातात त्या सेवांमध्ये प्रमुख असलेली जी सेवा आहे ती सेवा प्रत्येक श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रातून सांगितली जाते. ती दीपावलीच्या संचाच्या माध्यमातून परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने आपल्यापर्यंत पोहोचलेली ही सेवा अत्यंत महत्त्वाची असून आपल्या कुटुंबात गुरूंच्या आशीर्वादाने माता लक्ष्मी स्थिरावते. दीपावली संचामध्ये मुख्यत्वे करून दिवाळीपूर्वी सचेल स्नान केले जावं यासाठी पंचगव्य दिलेलं आहे. जे पंचगव्य रोजच्या स्नानाला वापरल्याने मनाची मलिनता दूर होऊन प्रसन्न चित्ताने मनुष्य साधना मार्गावर अध्यात्म मार्गावर चालण्यास सिद्ध होतो आणि म्हणूनच हे पंचगव्य रोजच्या वापरासाठी आवश्यक असंच आहे. सोबतच अभ्यंग स्नानासाठी आवश्यक असलेलं उटणं या दिवाळी संचात उपलब्ध आहे. पवित्र आणि प्रसन्न वातावरण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे फक्त आगमन होत नाही तर ती त्या ठिकाणी विराजमान देखील होते, स्थिर होते. मग असं पवित्र आणि प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी गोमूत्र आणि गुलाबजल या दीपावली संचात उपलब्ध आहेत. याचा उपयोग कसा करावा तेही यात दिलेलं आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीला प्रिय असलेलं हिना अत्तर हे देखील या संचात आहे. त्याचबरोबर पूजा सामग्रीही उपलब्ध आहे. हे झालं दीपावली संचात असलेल्या सामानाची माहिती. मात्र या सामानाचा योग्य तो वापर करून योग्य पद्धतीने लक्ष्मीपूजन आणि त्याचबरोबर दीपावलीच्या 5 दिवसात केल्या जाणाऱ्या सेवांची माहिती असलेले पत्रक या दीपावली संचात उपलब्ध आहे. लक्ष्मी पूजनासोबतच गोवसुबारस, धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या सर्वच उत्सवांना आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणून योग्य पद्धतीने सेवा कशी करावी यासाठी आजच्या व्हिडिओचा हा प्रपंच. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती. यंदा 2024 मध्ये विशेष सेवेला सुरुवात होणार आहे. ती म्हणजेच अश्विन कृष्ण अष्टमी ते कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवसांमध्ये केल्या जाणाऱ्या सेवांविषयी माहिती आपण जाणून घेऊया. त्याचे महत्त्वही थोडक्यात बघूया. मात्र त्याआधी आपण अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि सोबतच आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. यंदा 2024 मध्ये लक्ष्मीपूजन हे 1 नोव्हेंबर 2024 रोजी असून लक्ष्मीपूजनाची योग्य वेळ आहे संध्याकाळी 5:30 वाजेनंतर. मग या लक्ष्मीला आवाहित करण्यासाठी सेवेला सुरुवात करायची आहे ती अश्विन कृष्ण अष्टमीपासून, अर्थातच दिनांक 24 ऑक्टोबर 2024 पासून या सेवांना सुरुवात करणार आहोत. ज्यात प्रामुख्याने अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पंचगव्य आणि उटण्याने स्नान करून कुलदेवतेच्या टाकाला अभिषेक करायचा आहे. श्री सूक्त 16 वेळा म्हणून या टाकाला अभिषेक करावा. त्यानंतर श्रीयंत्रावर किंवा कुलदेवतेच्या टाकावर कुंकुमार्चन करावे. कुंकुमार्चन कसे करावे याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, त्याचाही आपण लाभ घेऊ शकतात. कुंकुमार्चन केलेले हे कुंकू डबीत भरून ठेवावे आणि सर्व कार्यसिद्धीचे काम करणारे हे कुंकू अतिशय प्रभावी असे साधन मानले जाते. म्हणूनच ते रोज महत्त्वाच्या कामाला जाताना वापरावे. त्यानंतर 8 दिवसांमध्ये शक्य तितकं सात्विक वातावरण घरात असावं. त्याचबरोबर मुखातून जास्तीत जास्त नामजपही व्हावा. लक्ष्मी मातेची सेवा करणार असाल परंतु गुरुप्रणित मार्गातील गुरूंची सेवा म्हणजेच आपल्या आराध्य दैवत असलेल्या स्वामींची सेवा करणे देखील क्रमप्राप्त असेल. कारण आराध्य दैवत असेल किंवा इष्टदैवत मानत असाल
तर अशा स्वामींची गुरूंची सेवा अतिशय महत्त्वाची मानली जाते। गुरुप्रणीत मार्गातील गुरूंची सेवा नसेल आणि तुम्ही इतर कोणत्याही काम्य सेवा करत असाल तर त्या काम्य सेवांची फलश्रुती मिळत नाही। म्हणून आद्यक्रम हा गुरूंना दिला जातो। गुरूंची सेवा केल्यानंतर उर्वरित सेवा ह्या फलद्रूप होत असतात। म्हणून तुमच्या घरात महाराजांची मूर्ती असेल तर सर्वप्रथम मूर्तीला अभिषेक घालावा। सर्वप्रथम स्वामी चरित्राचे 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप अवश्य करावा। तदनंतर दिवसभरात वातावरण सात्विक असावं त्यासाठी संध्याकाळी दिवे लागणीला संचात दिलेली यज्ञाची थोडी रक्षा सोबत थोडीशी मोहरी हातात घेऊन त्यावर कालभैरवाष्टक आणि वल्गासुक्त म्हणून हे कालभैरवाष्टक आणि वल्गासुक्त दोन्हीही 11 वेळा म्हटल्यास अतिउत्तम। मात्र वेळेअभावी जमत नसेल तर किमान 1 वेळ अवश्य करा। असे केल्यानंतर ती रक्षा मोहरी घरात टाकावी। त्यानंतर ज्या वेळेस सकाळी देवपूजा केली असेल त्यावेळेस एक छोट्या फुलपात्रामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यात गुलाबजल घालावे। तुमच्याकडे उपलब्ध असतील तर त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्याही घालाव्यात। हे पाण्याचे फुलपात्र देवघरात ठेवून द्यावे। संध्याकाळी दिवे लागण्यापूर्वी हे पाणी उंबऱ्यावर आणि बाहेर अंगणात तुळशीजवळ शिंपडावं। ज्यायोगे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकृष्ट होईल आणि आकृष्ट होण्यास मदत होईल। लक्ष्मी मातेच्या सेवेला सुरुवात करावी। त्या सेवेपूर्वी संचात उपलब्ध असलेले कमलगट्ट्याचे मणी त्यांच्यावर सेवा करावी। कमलगट्ट्याच्या मण्यांवर कुठली सेवा करावी दीपावली संचात दिलेल्या पत्रकात व्यवस्थितरित्या समाविष्ट केलेले आहे। अष्टमीपासून लक्ष्मी पूजनापर्यंत रोज 2-2 मणी हातात घेऊन त्यावर विशिष्ट मंत्रांचे जप करून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हवन करावे, ज्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते। या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमुळे सेवा करणाऱ्या कुटुंबांमध्ये वर्षभर अर्थातच या दिवाळीपासून पुढील येणाऱ्या दिवाळीपर्यंत आर्थिक स्थैर्य लाभून व्यक्तीला मनशांती आणि आध्यात्मिक उन्नती साधते। या सेवांबरोबर प्रामुख्याने जसे आराध्य दैवताची अर्थातच आपल्या गुरूंची सेवा होणे अपेक्षित आहे तसेच आपल्या घरात पंचमहायज्ञ होणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। या 2 मुख्य सेवा केल्यामुळे आपल्या घरात असलेल्या वास्तुदोष आणि पितृदोष दोन्हीही कमी होण्यास मदत होते। या वेगवेगळ्या सेवांच्या माध्यमातून कुटुंबात चांगले संस्कार निर्माण होऊन माता लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते। पत्रकात इतरही माहिती यथायोग्य दिलेली असल्याने आपल्याला उत्तम प्रकारे लाभ संभवतो। या बॉक्समध्ये धनत्रयोदशीचे पूजन करताना कुठले स्तोत्र मंत्र म्हणावेत, यमासाठी दीपदान कुठल्या दिशेला कशा प्रकारे करावे, नरक चतुर्दशीला कुठली सेवा करावी, बलिप्रतिपदेला कोणते स्तोत्र मंत्र म्हटले जावेत आणि सरतेशेवटी भाऊबीजेला भावाचे औक्षण कशा प्रकारे करावे इत्यादी सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती समाविष्ट केलेली आहे। आणि म्हणूनच जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात उपलब्ध असलेला हा दीपावली संच प्रत्येकाने घेऊन त्यातील सेवा अवश्य कराव्यात। ज्यांना कोणाला हा दीपावली संच हवा असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये चौकशी करावी, त्यांना तो दीपावली संच उपलब्ध करून दिला जाईल। किंवा कोणालाही या दीपावली संचाच्या बाबतीत काही शंका असतील, प्रश्न असतील, कुठल्याही प्रकारच्या सेवांबद्दल चौकशी करायची असेल तरी देखील आपण कमेंट करू शकतात। आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू। तुम्हाला जर हा संच जवळच्या सेवा केंद्रात उपलब्ध होत नसेल तर तुम्ही चौकशी केल्यानंतर तुमच्यापर्यंत हा संच पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न करता येईल। आशा करते आपल्याला व्हिडिओ हा आवडला असेल। अशा प्रकारे पुन्हा भेटूया नवीन एका महत्त्वाच्या माहितीसोबत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।